विधानसभेच्या निवडणुकींचे वारे महाराष्ट्रात वाहू लागलेत। पक्ष संघटना मजबूत करत आहेत तर इच्छुक आपले नाव उमेदवारी टाकू इच्छित आहेत। मतदारसंघात हवा करण्यासाठी आणि पक्ष नेतृत्वाचे लक्ष आपल्याकडे वळवण्यासाठी उमेदवारांची कसरत सुरू झाली आहे। नवाब मलिक यांचा अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात ही हवा करण्यासाठी इच्छुक उमेदवार पक्षश्रेष्ठींकडे बैठका घेऊ लागलेत। नेमक्या मतदारसंघात हवा कोणाची आहे पाहूया त्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। नवाब मलिकांच्या रूपानं मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव आमदार आहे आणि त्यामुळे अणुशक्तीनगर मतदारसंघात जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांच्या मुलगी सना मलिक प्रबळ दावेदार मानल्या जातात। असं असलं तरी शिंदेंच्या शिवसेनेनेही या मतदारसंघातून दंड थोपटण्यास सुरुवात केली। सना मलिक अजित पवारांची राष्ट्रवादी, राहुल शेवाळे शिंदेंची शिवसेना, तुकाराम काते शिंदेंची शिवसेना, प्रमोद शिंदे ठाकरेंची शिवसेना, निलेश भोसले शरद पवारांची राष्ट्रवादी। साहब के कस्टडी में जाने तक इस तालुके में कभी भी काम रुका नहीं और बेहतर जैसे लोगों की ज़िंदगी को बेहतर कर पाए उस पर हमने कंटिन्यूसली 5 साल काम किया है। तो इधर से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से अणुशक्तीनगर तालुके में हम बेशक लड़ेंगे। देशविरोधी कृती केल्याचा आरोप असलेले आमदार नवाब मलिक हे सध्या जामिनावर बाहेर आहेत आणि त्यामुळे मलिकांना महायुतीसोबत असलेल्या राष्ट्रवादीत घेऊ नका अशी उघड भूमिका भाजपचे नेते, मंत्री, आमदार हे घेताना दिसतात आणि त्यामुळे सना मलिकांना उमेदवारी न मिळाल्यास नवाब मलिक हे अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली आहे। नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस 62,217 मतं, तुकाराम काते शिवसेना 52,466 मतं। अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो। लोकसभेला ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाईंनी राहुल शेवाळेंना या मतदारसंघात पराभवाची धूळ चारली। अनिल देसाई ठाकरेंची शिवसेना 79,767 मतं, राहुल शेवाळे शिंदेंची शिवसेना 50,684 मतं। देसाईंना तब्बल 29,000 मतांचं लीड। ही इच्छा ही प्रकट करायची असते ती उद्धव साहेबांकडे। ज्यावेळेला उद्धव साहेब आम्हाला आदेश देतील आणि त्यावेळेला मग आमच्यापैकी कोणी इच्छुक त्या ठिकाणी असतील तर त्या ठिकाणी माझ्याच माध्यमातून त्या ठिकाणी इच्छा तिथे प्रकट करतील पदाधिकारी। उद्धव साहेबांचा तो निर्णय असतो आणि आम्ही त्यांच्या आदेशाची वाट पाहणारे आम्ही शिवसैनिक आहोत। आमची संपूर्ण तयारी आहे। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर नवाब मलिकांनी आपण अजित पवारांसोबत असल्याचं आपल्या कृतीतून दाखवून दिलं। जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं नवाब मलिकांसह त्यांची कन्या सना मलिक थेट अजित पवारांच्या मंचावर दिसल्यानं महायुतीत धुसफूस सुरू झाली आणि त्यामुळे अणुशक्तीनगर मतदारसंघ महायुतीत कुणाला सुटणार यावर मवियाची गणितं ही अवलंबून असणार आहेत। अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई।